नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 25 सप्टेंबरचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात वारे वाहतील. आज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनले असून उद्या दिनांक 26 सप्टेंबर रोजी त्याचे जास्त दाबाच्या म्हणजे डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन दिनांक 27 सप्टेंबर रोजी ते ओरिसा किनारपट्टी भागातून जमिनीवर येण्याची शक्यता असून ते पश्चिम दिशेस सरकत आपल्या राज्यातून गुजरात राज्याकडे दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या राज्यात भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आजपासून विदर्भाकडून पावसास सुरुवात होत आहे. आज पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात तसेच पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ तसेच वाशिम जिल्ह्याचा उत्तर भाग, नांदेड जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात विजांच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. वरील दिलेल्या भागात काही ठिकाणी रात्री पाऊस पडणार आहे. तसेच कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच हिंगोली तसेच वाशिम जिल्ह्याच्या इतर भागात, बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग तसेच जालना, परभणी तसेच नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यात रात्री उशिरा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच राज्यात इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. हाच अंदाज बार्शी तालुक्यासाठी पण राहील. महत्त्वाचे, उद्या दिनांक 26 सप्टेंबर रोजी विदर्भात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक तसेच अहिल्यानगर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागातील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. माझ्या अंदाजानुसार धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. जर वातावरणात अचानक बदल झाला तर दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.